आणि पेट्रोल वरती 3 रुपयाची सूट आहे, 3 रुपये प्रति लिटरला. आणि मला गरज नाहीये, स्टील मी पेट्रोल घ्यायला आलोय. का? कारण तो मला स्वस्त मिळतं. मेरे को 1 रुपये दो ना आपसे. ओके थँक्यू. रेग्युलर रेट पेक्षा 3 रुपयाने कमी. ही बस बंद पडली वाटतं. शी. सीएनजी चालू. शेवटी सीएनजी पंपावरती मी आलो. स्वस्त मिळतंय, चांगली गोष्ट हा. तर जिओ आहे, सुटर पुटर पंप असता तर मी आलो पण नसतो. बिंदास जाने का लेने का कोई दिक्कत नाही. ओ मॅडम 3 रुपये सूट आहे का? 3 रुपयाने कमी आहे का? रेग्युलर रेट पेक्षा 3 रुपयाने कमी. 1,500चं पेट्रोल भरतो गरज नसताना पण, कारण सूट मिळते म्हणून. सेम थिंग मॅडम काय होते माहितीये का? आता स्वस्त मिळतंय ना, स्वस्त म्हणून लोक काय काय घेतात तुम्हाला सांगतो मी. एक्झाम्पल सांगतो. स्वस्त मिळतंय म्हणून आता CDSL पडला, MCX BSE पडला म्हणून लोक त्याला घेणार. बरोबर? त्याचा PE रेशो किती हाय बघितला? आणि काय पाहिजे? पेट्रोल निम्म्यापेक्षा जास्त, CNG निम्म्यापेक्षा जास्त, स्पीड 80-100 मेंटेन. आणि रोड हा असा भारी, वातावरण तर एकदम जबरदस्त. थंडी आहे, ऊन असलं तरी थंडीच जाणवते. AC पण मी 25 वरच सेट केलाय. शांत निवांत चाललोय. आणि काय पाहिजे? सुख म्हणजे आणि काय असतं? CNG चालू. शेवटी CNG पंपावरती मी आलो. आता ह्या लाईनीमध्ये वेळ वाया जाऊ नये म्हणून इथेच मी डबा खातो. उरलेला डबा मी आता खायला घेतला. हो, तुषार सरांचा कॉल आला. 1 मिनिट. हा बघा, एवढाच कमी होता. जराच भरणार आहे, त्यात बंद होणार आहे. मला असं वाटतं की 200चा बसेल. कितीचा बसेल? असं पण आहे ना. 103 किलोमीटर झाले होते. फुल झाला आता, पूर्णच फुल झाला. एकदम भारी. क्या बात आहे. एकदा गॅस फुल असला ना, कॉन्फिडन्स फुल असतो. सो हा आहे बँगलोर हायवे आणि याला मी होतोय आता कनेक्ट. आजचा दिवस खरंच खूप छान आहे. मी निवांत जातोय. ऍक्च्युअली मी एवढा निवांत जात नाही कधी. आता मी जनरली शनिवारी घरी असतोच. ठीक आहे. टोल नाका आणि गर्दी. क्या बात आहे. रात्री इथे मी सटकन निघून जातो. सकाळ, आणि तो पण प्राईम टाइम. आता वाजलेत प्रॉपर बघा 12:40. 2 नाही ते 12 आहेत. आणि गर्दी. ही बस बंद पडली वाटतं. शी. मी पण ह्या गोष्टीतून बऱ्याच वेळा गेलोय. बस बंद पडायची, मग बाहेर जाऊन उभं राहायचं, मग दुसरी बस येणार, त्यात तिकीट दाखवायचं, कंडक्टर आम्हाला सांगणार, आणि मग त्या दुसऱ्या बसमधून जायचं. त्यात आम्ही निघताना कधी बारीक सामान घेऊन निघतच नाही. आमचं सामान नेहमी हेवी असतं. आता पण आलोय ना, इथे काहीतरी मागे काहीतरी सामान लोड करूनच निघतो. ते आता आमची ते शिंदेशाही परंपराच आहे म्हणायचं. सामान आमच्याकडे मजबूत असतं. एक बॅग कधीच नाही. 1+1 आणि एक बारकीशी. मी ह्या लाईन मध्ये होतो शेजारच्या. ही केवढी लाईन थांबली आहे बघा. सगळे हेवी व्हेकल्स आहेत आणि सगळे थांबवून ठेवले आहेत. कितीतरी वेळ मी याच्या मागे थांबलो होतो आणि ही लाईन चालू होती. शेवटी कसं बस इथे शिफ्ट मारलं आणि आलो. काहीतरी चालू आहे, चेकिंग बिकिंग. का अडकली आहे ही लाईन काय कळत नाही बाबा मला काय चालू आहे नेमकं. अडकलं एवढं मात्र कळतंय. हा बघा किती स्मूथली घुसला बघा, एकदम स्मूथली. इथे जागाच तशी ठेवली आणि करणार काय. समोर माझ्या सियाज आहे. खूप भारी वाटतं जेव्हा आपल्यासारखीच गाडी आपल्या समोर असते. आपली गाडी मागून तर आपण बघू शकत नाही, मग काय ह्यांना बघून समाधान मानून घ्यायचं. अरे बापरे, आता ह्यांना द्यायला आपल्याकडे काहीच नाही. काय व्हिडिओ काढलाय का? एकदम बस खातो मैं शांति से. मेरे को 1 रुपये दो ना आपसे. 1 मिनट. ओके थँक्यू. जाऊ दे, ह्या गाड्या पुढे गेल्या काय हरकत नाही.
हे आहे ना, हे नंतर सांगतो तुम्हाला. दॅट साइन ऑफ लक. आता हा मी इथे ठेवतो. बघा तुम्हाला इथून दिसतंय का? मे बी दिसत असेल तुम्हाला. जाताना गर्दी खूप आहे, येताना कोण नाहीये. हे बघा, हे बघा इथे दिसेल तुम्हाला. अजून झूम करतो मी, कळेल तुम्हाला. बघा जाणारी गर्दी खूप आहे, येणारं कोण नाहीये. पुण्यातून चाललीत लोक सगळी, आत कोण येत नाही. आय एम गोईंग ऑन परफेक्टली रॉंग टाइम. एकदम परफेक्टली रॉंग टाइमला बाहेर निघलोय मी. असो, त्याचे आता परिणाम भोगावे लागणार मला. आता मी इथे गाडी लावली होती ना, तर एकाने गाडीला डॅश मारला आपल्या मागून येऊन. तो बिचारा धडकला. हे गेलंय आतमध्ये. दिसतंय का तुम्हाला आत गेलेलं?